काय बोले नाच करते काय हॉटेल तिरंगा याला लागतंय. सध्या पॉईंट बघितला तो सध्या एक तो पॉईंट बघितला तो आपल्याला दाखवायचा राहिला कारण तसली जागा कुठं आहे ती नेमकं आम्हाला गावानं झाले. आता आपण जाणार तिकडे ऍडव्हेंचर करायला कोल्हापुरी पायथ्यान क्रॉस यार्ड हे बी काढा लागणार बाय. पण असं शेवाळ धरले फक्त कसा एकदम जपून जायला पाहिजे कारण ते खाली भयानक स्थिती परिस्थितीमध्ये खोल आहे. थोडी काटे खतरनाक असतो बॉडी मला की एकदा लागलेल्या अंगाला काय म्हणजे हे काय माहिती त्याला चंबळ ओढून धरते हे लागेल बघ. रस प्याला ये माय थोडा येणे नाद करते काय हॉटेल तिरंगा. नमस्कार मंडळी, स्वागत तुमचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आपला विषय सपला विषय. आणि इथं बघू शकताय तालुका अध्यक्ष जिल्हाध्यक्ष झाला रामतीर्थाला बऱ्यापैकी आपल्याला हे मस्त काय गाडी नाव आहे ओला आपल्याला हे ओला आणि आम्ही जात आहे रामतीर्थाला बऱ्यापैकी. आमचे दादा बसलेले आहेत रुपेश दादा गवळी. हे चेक पोस्टला इथे असतातच बसलेले. इथे गाडी चेक केल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. फक्त फ्री आहे. तर आपण पुढचा ब्लॉग दाखवतो. चला पुढे. काय बोले नाच करते काय हॉटेल तिरंगा याला लागतंय. सात आपल्यात 50 आहेत. इथं सीसीटीव्ही कॅमेरा खोटं बोलत नाही असं डायरेक्ट भंड दाखवा लागते. समजलं का बघा हॉटेल तिरंगा काय दाखवणार नाही. कॉपी करून चालत नाही. 4 कापल्यात 5 या लागल्यात. डायरेक्ट आपण ट्रॉली मागवतोय. क्वालिटी विचारा काका क्वालिटी विचारा. क्वालिटी एक नंबर जेवणाला या लागते हॉटेल तिरंगा प्याला या माय. तर बघू शकता रामतीर्थाला आपण आता आलोय आणि आपण आता आज जाणार आहे तुम्हाला दाखवणार आहे पाणी कसं असतंय. या आम्ही आलोय रामतीर्थावर जे सुख आहे ते आता आम्ही तुम्हाला दाखवणार. रामतीर्थावर येण्याचं कारण काय की जर म्हणजे कसं असतं आजरेकर रामतीर्थाला काय येतात की जेव्हा लोकांना कंटाळा येतोय म्हणजे असं स्ट्रेस फील होतंय किंवा असं काहीतरी म्हणजे असं काय म्हणतात दुःखी आहे रामतीर्थाला येण्याचं कारण म्हणजे कसं की वातावरण माणसाचं जे मन आहे ते प्रसन्न. इथं जे पाण्याचे खळखळ आहे, पक्ष्यांचा आवाज आहे शांत. इथे कुठला गाडीचा आवाज नाही, कुणाचा कालवा नाही, काही भांडण नाही, निवांत आहे. प्रभू श्रीरामांचं मंदिर आहे. मस्त पाया पडायचं जयराम श्रीराम जयराम म्हणायचं. दिवसांनी रामतीर्थला आलोय. रामतीर्थला येण्याचं कारण असं खास काय नाही आहे. मित्राचं दुकान आहे इथं मिनोरा पेट्रोल पंपावर मयूर पेट्रोल पंपावर ऋषी भोसले याचं दुकान आहे. तिथं गाडी घेऊन आलो. म्हटलं तिची गाडी आहे इलेक्ट्रिक. म्हटलं पेट्रोल लागत नाही काय लागत नाही घेऊन येऊया म्हणून जस्टच मी आलो इथं रामतीर्थावर. लई दिवसांनी आलोय त्यामुळे जरासं फील वेगळा आला आहे बऱ्यापैकी. मागचा व्हिडिओ टाकला आपण ड्रोनचा तो व्हिडिओ मी शूट केलेला. तो व्हिडिओ शूट बोलते की 1.5 महिना आधी केला म्हणजे त्या 1.5 महिना आधी मी आलो. त्यानंतर आता आलो बऱ्यापैकी. बाकी काहीच नाही. ते खूप व्हिडिओ केला रामतीर्थावर त्यामुळे तुम्ही सुद्धा कंटाळा लागला. रामतीर्थ दाखवण्यासारखं म्हणजे सगळं दाखवले. अशी कुठे जागा बी नाही की गुफा बी दाखवली तिकडचं ब्रिज बी दाखवले. आता सध्या पॉईंट बघितला तो सध्या एक तो पॉईंट बघितला तो आपल्याला दाखवायचा राहिला कारण तसली जागा कुठं आहे ती नेमकं आम्हाला गावानं झाली. त्या पॉईंट आम्ही लवकरच जाऊ कारण तो पॉईंट कसं आधी आपल्या आजरातल्या क्रिएटरांनी बऱ्यापैकी तो शूट करून दाखवलं. पायऱ्या तिथ नाहीत. पायऱ्या आहेत रे कारण जायचं कुठं सांग तिथनं जायचं की पायऱ्यावरनं तिथनं जायचं आहे मग तू जाऊया. आता आपण जाणार तिकडे ऍडव्हेंचर करायला. चला तर बघू शकताय इथं आहे आपलं मेन मंदिर रामांचं मंदिर आणि इकडे हनुमानाचं मंदिर आणि या साईडला ती बारकी बागा म्हणजे बघितलं यार दाखवण्यासारखं काय नाही. फक्त जस्ट कोणा सांगायला लागलो असं मंदिर आहे. जुने व्हिडिओ असतील जाऊन नक्की बघा डिस्क्रिप्शनला. इकडं असं हे नदी बिदी आहे आणि आपल्याला इकडनं असं तिकडे जायला. चला म्हणजे असं की सर्वजण आम्ही जिथून आता चालू तिथून सर्वजण जाऊ शकत नाही. त्यांच्यासाठी वाट आहे ती वेगळी आहे. आपण इथून का चाललोय त्याचं कारण म्हणजे इथं पाणी थोडं कमी आहे त्यामुळे आम्ही इथून जाऊ शकतो. तुम्ही जाऊ नका पाण्याचा फोर्स कमी आहे त्यामुळे आपण तिकडे जायला वाटते. अशी आहे भीती एवढीच आहे भावांनो आणि त्यांच्या बहिणींनो कारण इथं कसं आहे पाण्याचा फ्लो कमी आहे. व्हिडिओ माझ्या कोल्हापुरी पायथ्यान क्रॉस यार्ड हे बी काढा लागणारच आहे. आणि आपण काढलंय क्रॉस यार्ड आणि करतो पॅन्ट वरती. रस प्याला ये माय ए हळू चला बा. पूर्ण असं शेवाळ धरले फक्त कसं आहे एकदम जपून जायला पाहिजे कारण इथे खाली भयानक स्थिती परिस्थितीमध्ये खोल आहे. रस प्याला ये मा ए पूर्ण भावानो एकदम असं पाणी निसटू शकतोय. या लेवलची इथं पिसरड आहे त्यामुळं तुम्ही येऊ नका. तुम्हाला जर यायचं असेल तर तुमच्या रिस्कवर या.
तर आम्ही काय तुम्हाला प्रमोशन देऊ शकत नाही, प्रमोट करू शकत नाही, कारण तुम्ही आता तुमच्या रिस्कवर आहे बाबा. तर मोठा ॲडव्हेंचर इथं आम्ही क्रॉस केलाय, कारण इथं की नाही विषय कसा आहे की इथं पूर्ण शेवाळ आहे. इथं जर पाय निसटला बिसटला तुमचा, तुम्ही डायरेक्ट भावनो इकडे पडू शकता. आणि इथं खोल खूप आहे ना, अतिशय प्रमाणात इथं खोल आहे बऱ्यापैकी. आणि फ्लो बघायला वॉटरफॉल सुद्धा उंची खूप मोठी आहे. आणि अध्यक्ष तिकडे गेला जाता बऱ्यापैकी, आपण पण जाऊया. सांगण्याचा उद्देश एवढा आहे, जर तुम्ही जर जात असाल तर तुमच्या रिस्कवर जावा. कृपया आमचं इथं तुम्ही कुणीही घेऊ नका की सपला विषय इकडनं वरनं खाल्लं जरी समजा आला तुम्हाला पायऱ्या गावणार लागणार, कारण तुम्हाला पायऱ्या भेटणार नाही. कसं आहे झाडाच्या खाली पायऱ्या आहेत, निसर्गरम्य वातावरणात पायऱ्या आहेत, खाली आहेत, त्या तुम्हाला दिसणार. आम्ही दाखवतो या. त्यामुळं आमचा व्हिडिओ बघा आणि तुम्ही या. येण्याची वाट ही खरं म्हणला तर त्या साईड नाही, म्हणजे तिकडून दगडा क्रॉस करून जायला लागतंय. कारण आम्ही धोका पत्करून बघू शकता, या साईडनं धोका पत्करून आम्ही आलोय. त्यामुळं ही येण्याचं आजरेवाले वी आर आजरेकर. त्यामुळं तुम्हाला येत असेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आपली आयडी जपून बघू शकता पायऱ्या दम लागला आहे, कारण खूप दिवसानंतर ट्रेक करावं. ट्रेक म्हणजे नाही म्हणायचा, कारण नॉर्मल ट्रेक झालाच की नाही रे. खूप दिवसानंतर अतिशय ट्रेक केला, म्हणजे केदारनाथ नंतर हा पहिला ट्रेक. बघू शकता कशा पायऱ्या बांधलेल्या आहेत. त्यामुळं म्हाताऱ्याने तर कोताऱ्याने कृपया यूज नाही. काय आता करवांदे खायचे विषय गिरी हे वाडीकडे नाही भाई, दिसले काय ही वाट आहे. तर बघू शकता ही वाट आहे खरी यायची, कारण आपण जरा शॉर्टकट मारलाय ह्या टाईपचा. कारण आम्हाला ही सुद्धा वाट माहित नव्हती. ह्या वाटनं आता ह्या जाताना ह्या वाटेन जा. हे बघू शकता रस प्याला एम आहे हे कर वांदे झाले आमचे वांदे. चला जाऊया वरती, मस्तपैकी व्हिडिओ काढूया, फोटोशूट करूया. जय श्रीराम. तर एवढं वर्ष आता आदर राहिलो आहे. तू किती वर्ष राहिला आदरात? तुझं वय किती आता? याचं 20 वर्ष, माझं एक 22 वर्ष जरा मिनिमम. तर 22 वर्षामध्ये पहिल्यांदा मी ह्या साईडला आलोय. म्हणजे यामध्ये लाज वाटण्यासारखी अशी गोष्ट नाही, कारण ही साईड डेव्हलपमेंट झालीच नाही. सध्या ही साईड आता याने डेव्हलपमेंट केली, त्यामुळे लाज वाटण्याचं यामध्ये काहीही नाही आहे बऱ्यापैकी. तर बघू शकता पायऱ्या एकदम टॉपच्या पायऱ्या आहेत. त्यामुळे उतरताना चढताना प्रॉपर लक्ष देऊन चढायला पाहिजेत, व्यवस्थित चढला आलं पाहिजे. पाठीत तोल न गेला, मग पाठीत तोल न जाईल याची काळजी केली पाहिजे. आणि रात्री येऊन तुम्ही इथं झोपू शकताय आरामात. जय महाराष्ट्र. तर फायनली बघू शकता आपण आलो रामदुर्गच्या ज्या स्पॉटवर साठी आपण एक महिनाभर प्रयत्न करायला यासाठी. म्हणजे काय झालं, मागच्या वेळी सेम भावाने मी आलतो, आपण तिथं वाढला रे. तिथून आपण वाट बघितली की आपल्याला वाट यायला नव्हती. पावसाचा पाण्याचा फ्लो जरा जास्त होता, त्यामुळे आपल्याला त्या दिवशी यायला आलं नाही. कारण आज आम्ही धाडस केलंय आणि आज आपण पाण्यामधनं उडी मारून 15 फूट खोल असताना आम्ही तिथनं ट्रेकिंग करत, जीवाला धोका देत 4 पोरं असताना ह्याला आम्ही आलो तिथनं बघू शकताय. आणि आज वाट करून आम्ही फायनल इथं आलो. इथनं विषय असा आहे की इथं तुम्हाला पूर्ण अंतर्गत दिसणार. म्हणजे तुम्हाला इकडे ही आपली वाट दिसणार, इथं तुम्हाला मंदिर दिसणार, वरचं मंदिर दिसणार, तुम्हाला इथं हनुमानाचं मंदिर दिसणार, तर तुम्हाला इथनं डॅम दिसणार आहे पहिली गोष्ट म्हणजे. आणि जर विजिबिलिटी जास्त असेल तुम्हाला इकडे डोंगर पण दिसू शकतात. आता आपल्याला डोंगर दिसायला लागतात बऱ्यापैकी इथं. म्हणजे 2 डोंगर आपला, म्हणजे साळगावचा डोंगर आहे, त्याच्या पाठीचा डोंगर आहे वेगवेगळ्या साईडला, किंवा तिकडे आमच्या डोंगर आपल्याला दिसायला आहे. जर प्लेन असेल त्याच्या पाठीचा एक डोंगर आहे, म्हणजे गारगोळ साईड लागतो, तो आपल्याला समजू शकतो बऱ्यापैकी. म्हणजे येण्याचं कारण एवढंच आहे की इथून आपल्याला पूर्ण व्ह्यू दिसतो. पायऱ्या भावांनो खतरनाक आहेत, त्यामुळे उतरताना जरा सावकाश उतरा. कारण कसा इथं या गॅपमधनं जर चुकून जर पाय बी गेला माझ्यासारखा व्हिडिओ करताना तर अवघड होईल. मला जाणार नाही, कारण मी पूर्ण दक्षता घ्यायला लागलोय. त्यामुळं इनकेस जर गेला तर वाईट दुखापत इथं होऊ शकते. या दुखापत आता पुढे आहेत करवंद बघायला जायचे. कुणाल भोसले आत गेल्यात, तर त्यांना करवंद गावल्यात कच्ची. म्हणजे अबे आता कच्चीच गावणार बे करवंद. पिकली करवंद का आता गावत नाहीत, म्हणजे अजून थोडा जरा वेळ झाला लागतो त्याला. मे महिन्याच्या मधल्या सीझनमध्ये गावतात. तरी आपण आता ट्राय करूया गावतात काय कच्चं तरी दे. केदारनंतरला पहिल्यांदाच एवढं असं जंगलातून घुसलूया, म्हणजे ट्रेक टाईप झाले बऱ्यापैकी. कारण फिरलोय बऱ्यापैकी लय. आता घाम बघू शकता तुम्ही कसे आहेत, कसा आहे करवंदे बघू शकता. पहिली गोष्ट आम्ही रामतीर्थाच्या जंगलात एवढा आत आला आहे की नाही, करवंद सुद्धा नादात. त्यामुळं आम्ही वाट हरवला आहे. अरे बघ कसं अडकते बघ. वडवडी काटे खतरनाक असतं भाई. मला की नाही एकदा लागलेलं आहे अंगाला काय, आणि हे काय माहिती आहे त्याला चंबळ ओढून धरते. हे लागलं बघ, चंबळ ओढून धरते काट्या. एकदा मासवडे जंगलात गेलो तुम्ही फिरायला, ली घाण काटे येते. त्यामुळे या काट्यापासून असे काटे असतात भावानं.
हे जर लागलं बिगलं असं बोटा बिटाला तर चिकटून बसते. त्यामुळं निक निक. तर करवंदी खाण्याची खास आम्हाला लई आल्या, त्यामुळे आम्ही करवंद खाण्यासाठी एवढा आत आला. तसं आमचं प्लॅनिंग काय नव्हतं, कारण प्लॅनिंग हे करावं लागतंय. प्लॅनिंग हे सगळे अनएक्सेप्टेड असतात. आवाज काचू कसला आला पक्षावर. बऱ्यापैकी करवंद गोळा केल्यात म्हणजे आम्ही खाल्ल्यात बऱ्यापैकी. बघा असं असतंय, जेव्हा वाटेन जायला गावत नाही कधी बाई. वाकून या रस प्याला ये माय खोळा आहे मी झाला ऐकून ये की नाद करते काय वाटेन तिरंगा. तर बऱ्यापैकी आम्ही इथं ऑपरेशन आमचं बंद केलं, कारण इथनं पुढनं जी वाट आहे ती डायरेक्ट पुलाड निघते आणि ती लई लांब होतंय. त्यामुळं मधनं कुठंतरी आता वाडा काढत आपण जाऊ बऱ्यापैकी दगडात ना. हे बघा इथनं पायवाट दिसली बघा, असं विचार करता आला पाहिजे आपल्याला. लगेच पायवाट दिसली लगेच घुसायचं, पण दिसली म्हणून लगेच घुसायचं नाही, पुढं 6 निशा करायची आणि जायचं बऱ्यापैकी. चला पलात घुसलाय काटा. तर त्या काटाला कसं काटा हे बघ पुण्या वा 3 काट आहेत 3 काट. लय वाईट हे बघा यो कसला काटा आहे दाखवा तुम्हाला. चिकटकड्या काट्याच्या. कुण्या हे कुण्या काटा बघ बाई. व्यवस्थित घे, सोनं आहे ते. एक सोनं पडलं पाडी घे आता. तर एक सोनं पडलंय. आता काय गेलंय भाऊनं पान धुतलंय मस्तपैकी. आता जरा करवंद धुया. मीठ काय नाही, मीठ टाकलं की खतरा लागते की नाही. पोड्या करायला बारीक भाई वाईट विषय असतो. आता काय करतो धुया जरा याला मस्तपैकी दोघं बसूया इथे. आंबा गावाय नाही आम्हाला तर रामबाण विषय. फक्त धोकादायक काय, कारण खाली आहे घसरकुंडी हातीवड्याची. सुरू मारणार या प्रकारे झालात करवंद आमची स्वच्छ. या प्रकारे आम्ही येतो वरती आणि या प्रकारे आम्ही आता बसूया मस्ती खायला. शहरातलं खरं सुख, आणि हे सुख तुम्हाला कोकणात मिळतंय, तुम्हाला शहरात मिळत नाही. कारण ही जी फळं आहे ती आम्ही जंगलातनं स्वतः तोडून आणल्यात की नाही, झाडात नाही. त्यामुळे काट्यातनं तुडवत जाऊन काटे अंगाला पण लागल्यात बघू शकता. आणि हे जे तुम्ही रेडीमेड विकत घेता म्हणजे दुकानात मॉलमधनं किंवा ज्या बायका विकतात त्यामध्ये फील नाही, कारण ह्या गोष्टी फील आहे लक्षात ठेवा. आणि हे आम्हाला मिळणार आमच्या कोकणामध्ये. तर तुम्हाला जर अनुभवायचा असेल तर आपली आयडिया आहे, खाली जाऊन इंस्टाला टॅग करा किंवा फॉलो करा. जर तुम्ही तिथं आला तुम्हाला 100% आपण या साईडला फिरू सीझनला आला तर. आणि एक 20-15 दिवसात सर्व करवंद म्हणजे पिकतील. आता विषय कसा आहे, करवंद जी पिकलेली सगळे टॉपला असतात. आता करवंद सगळी खाली आहेत, म्हणजे जी कच्ची आहेत ती पिकलेली टॉपला. त्यामुळे अध्यक्षाने मी लई मेहनतीने काढल्या पहिली गोष्ट. त्यामुळे याचा आम्हाला आता किंमत आहे. आता आपण खाऊया. चला लई ते आपल्यासाठी सोनं आहे. धन्यवाद. म्हणजे बघू शकता. तर झाला विषय एंड. दिवस भारी केला म्हणजे अनएक्सेप्टेड होतं सगळं की नाही. होय आम्ही आलो अनएक्सेप्टेड होतं आणि मजा आली. पहिली गोष्ट म्हणजे असा घाम आला की नाही आणि असं फ्रेश वाटायला. म्हणजे कसं असं युट्यूबर ट्रेकर्स ट्रॅव्हलर्स कोणतरी म्हटला की नाही, त्यांचा विषय कसा असतं की फिरल्यानंतर आम्हाला मजा येते, म्हणजे फ्रेश वाटत. फायनली मी करवंद खात कसं ना आंबट अप्रतिम गोडा. कारण विषय कसा, जरी आंबट असली याची जी चव आम्हाला लागायली ते आम्ही तुम्हाला व्हिडिओ मधून सांगू शकत नाही. जरी आंबट असली तरी विषय कसा आहे की आम्ही मेहनतीने काढलं, काटं लागल्यात पाला काढलं. त्यामुळं आंबटच असलं तरी गोड लागायला लागलाय आम्हाला. पहिली गोष्ट म्हणजे तर लाल कडक. जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लई दिवसानंतर आपण आता ब्लॉग टाकायला लागलोय, म्हणजे कंटिन्युटी ब्लॉग टाकायला लागलोय. त्यामुळे जर व्हिडिओ आवडला असेल समजून घ्या, जरा इकडे होणारच सर सांगा जरा. क्रिएटर आहेतच, यांची आयडी आम्ही देतोय डिस्क्रिप्शनला जाऊन नक्की बघा. तुम्हाला सुद्धा आमच्या ब्लॉगमध्ये यायचं असेल तर लाईक करा, फॉलो करा, कमेंट करा, शेअर करा. तिचे कमेंट आम्हाला चांगले आवडेल त्याला आम्ही नेक्स्ट ट्रिपला कुठे ॲडव्हेंचरला आम्ही त्याला नक्की इन्व्हाइट करू, जसं आपण दादांना केलंय. दादा की आपल्यापर्यंत असतात काय टेन्शन नाही. तरी बघू शकता. धन्यवाद. बाय.